जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. झाला आवरून? आवरू नाही झालं आणि मी वॉलेट रुमाल मोबाईल सगळं घेतलं. अरे वा, आज एवढं कसं लक्षात राहिलं? मग कोणीतरी म्हणालं होतं मला तुम्ही विसरभोळे होत चाललाय, त्याच्यामुळे मी नीट व्यवस्थित लक्षात ठेवून सगळ्या गोष्टी घेतल्या. बरं ठीक आहे, आता तुम्ही कॉफी घ्या, नाहीतर मी विसरून जाईल. थँक्यू. छान दिसतंय आज, एकदम फ्रेश. डोकं हलकं झाल्यासारखं वाटतंय. काल मालिश करून घेतली ना, म्हणून. त्याचा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? काल एवढी छान मालिश करून घेतली म्हणून डोकं हलकं झाल्यासारखं वाटतंय. मला फ्रेश वाटतंय कारण तुम्ही तुमच्या हाताने मालिश करून दिली. मला शांत झोप लागली, माझं टेन्शन गेलं कारण तुमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलं होतं ना, म्हणून. चुकलंच माझं. म्हणजे थोडं टेन्शन ठेवून द्यायला हवं होतं. का? म्हणजे बघा ना, तुमचं टेन्शन एवढं गायब झालंय की तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय हे पण तुमच्या लक्षात नाहीये. मानवा कंपनीचा मालक आहे मी, मला हवं तेव्हा जाऊ शकतो. तेच तर म्हणते मी, तुम्ही मालक आहात की नाही, मग तुम्ही तर वेळेत जायला पाहिजे. तर स्टाफ तुमच्याकडे बघून शिकणार ना. तुम्ही उशिरा गेलात तर स्टाफ पण उशिरा येणार. ऑल राईट. काय झालं? हे तुम्ही जायला सांगितलं ना, जातो. गप्पा मारत होतो तुमच्याशी, तुम्हाला नको येते. ठीक आहे. हो, मी सहज बोलले. नाही ठीक आहे, जातो मी. राजवीर, खरंच मी मस्करी करत होते. मी पण. तुम्ही सकाळी सकाळी त्रास देता. हे बघा, हे असं असतं तुमचं. कॉफी थंड झाली असेल आता. तर तुम्ही पण ना रोज असं करता. मी गरमागरम कॉफी घेऊन येते, तुम्ही गप्पा मारत बसता आणि मग कॉफी गार होते. याला पण तुम्हीच रिस्पॉन्सिबल आहात. मी जाऊ, तुम्ही गरम करून आणते. नाही नको, ऑफिसमध्ये घेईन मी. असं काय 2 मिनिटं लागते? नाही नको, वेबसाईट संदर्भात 2 मीटिंग्स आहेत, नंतर घे. ओके. बाय द वे, तुमच्या आई आणखी काही बोलल्या वेबसाईट बद्दल? काय नाही, पण असं का विचारताय? सहज. सासू जावयाबद्दल काय काय बोलते कळायला नको? नाही, बाकी काही नाही. चल बाय. बाय. काय ग, काय हवंय का तुला? नाही, मला काही नकोय. आई द्या, मी करते तुम्हाला मदत. नाही नको, तू बस आरामात, मी करते. आई, काय? आता मी पाहुणी आहे का ह्या घरची? द्या, मी करते. काय का? आमचा नितीश काम करत असताना खूप चिडचिड करतो का ग? नाही म्हणजे त्याच्या मनासारखं जर का झालं नाही ना, तर चिडचिड करायची सवय आहे त्याला. आता ही बिझनेस म्हटल्यावर थोडीफार तर चिडचिड होणारच. तसा मध्येच हायपर होतो तो, पण त्याला समजवलं ना की शांत होऊन जातो. अच्छा, म्हणजे थोडक्यात काय, तर तुझं सगळं ऐकतो. हो.